Hello, dear learners. Today's chart is given here. Pronouns. Pronouns अर्थ होतो सर्वनाम. सर्वनामे. Subjective, objective, possessive, adjective आहेत, possessive pronouns आहेत, नंतर reflexive or emphatic pronouns. कन्स्ट्रक्शन करत असताना सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. ओके. नंतर त्याच्यामध्ये possessive, reflexive pronouns हे येत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, these pronouns plays very important role while doing active into passive, direct into indirect, or so many other examples it can be used. It play very important role. That is what it is very important to study properly. जसं meaning पण मराठीत आपण घेतलेले आहेत. जसं सब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आय, मी, मला, ऑब्जेक्ट होते आता मी, मला. नंतर पॉझिटिव्ह ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जे स्वतःच आहे, जसं दिस इज माय स्कूल असं म्हणतो आपण, दिस इज माय हाऊस, दिस इज माय फादर, ब्रदर, माय माइंड. ओके. नंतर रिफ्लेक्टिव्ह किंवा एम्फेटिक याला म्हणतो आपण प्रतिक्षेपी, म्हणजे जसं आय डीड माय वर्क माय सेल्फ, मी स्वतः माझं काम केलं. ओके. जे प्रोनाउन्स रिफ्लेक्ट होतात त्याच व्यक्तीवर त्याला म्हणतो आपण प्रतिक्षेपी किंवा रिफ्लेक्सिव्ह एम्फेटिक प्रोनाउन्स. नंतर यू, युअर, युअर सेल्फ, we, us, our self. नंतर he, him, his, himself, she, her, hers. ओके. her हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह, hers हे पॉझिटिव्ह प्रोनाउन्स आहे. ओके. herself रिफ्लेक्टिव्ह. नंतर इट, इटसेल्फ, दे म्हणजे ते त्या ती. इट हे म्युच्युअल जनरसाठी, जसं इट इज हॅन. नंतर ॲनिमल साठी इट इज अ कॅट, इट इज अ डॉग. ओके. इट्स सेल्फ. आणि या तिघांचा प्लुरल आहे दे. देचा अर्थ होतो ते त्या ती. देम त्यांना, देअर. ओके. देअर हे काय पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह, देअर्स पॉझिटिव्ह प्रोनाउन्स, आणि देमसेल्फ ते स्वतः. Okay, you study about this. It play very important role and it will be beneficial to all the students. Thank you.